राजकीय वर्तुळातली महत्त्वाची बातमी, उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची आज पुन्हा तपासणी करण्यात आली। लातूरमधल्या औसा हेलिपॅडवर बॅगांची तपासणी केली गेली आणि ठाकरे प्रचार सभेसाठी धाराशिवला जाण्यासाठी हेलिकॉप्टरनं औसा हेलिपॅडवर आज उतरले आणि तिथे त्यांच्या बॅगांची तपासणी झाली। आणि विशेष म्हणजे कालही यवतमाळमध्ये उद्धव यांच्या बॅगांची तपासणी झालेली होती। यावरून आरोप प्रत्यारोपही झाले होते। तर पथकाला काही वाटलं असेल म्हणून तपासणी केली असेल असं यावर प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली। उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी आज सुद्धा करण्यात आली। कालही उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली होती। आज औसामध्ये जात असताना त्यांची हेलिपॅडवर बॅगांची तपासणी करण्यात आली। माझी बॅग तपासली हरकत नाही, पण आज मला आता सोलापूरला जायचंय, हेलिकॉप्टरने जायचं होतं। नाही, नो एंट्री, मोदींचं विमान उतरतंय। म्हणजे मोदी येताना तुम्ही बाकीच्या सगळ्या पक्षांना एअरपोर्ट बंद करतात, ज्या रस्त्याने जाणार त्या रस्त्यावरती नागरिकांना बंदी करता आहात। मग टिकोजीराव येणार और भाइयों बहनों, ही लोकशाही नाही मी मानायला तयार। ही लोकशाही असूच शकत नाही। जर माझी बॅग तपासली जात असेल तर मोदी शांशी सुद्धा तपासली गेलीच पाहिजे। आणि माझी जशी तुम्ही येताना बॅग तपासता तशी मोदी शांशी महाराष्ट्रातून जाताना बॅग तपासा, कारण महाराष्ट्राला लुटून घेऊन चाललेत। कुठे कळतंय ना तुम्हाला? बघतात ना तुम्ही? मग पुन्हा यांना मतदान करून आपण आपल्या चक्रव्यूहात अडकणार आहोत। निवडणूक आयुक्तांना सांगतोय की एक काम करा ना, तुमच्याकडे जर जास्तीची माणसं असतील तर माझ्याकडे जे काही बॅगा वगैरे आहेत ना, माझ्याकडे जसा तो अभिमन्यू देवेंद्रच्या बॅगा उचलतो तशा बॅगा नाही आहेत। माझ्या कपड्यांच्या बॅगा आहेत ना, एक गाडी द्या तुमच्या बरोबर, पाहिजे तर माझे कपडे पण तुम्हीच धुवा, मला काही हरकत नाहीये। माझ्याकडचं ओझं कमी होईल। फक्त एकच आहे की मला रोज सकाळी आंघोळ वगैरे मी केल्यानंतर माझे कपडे मला देत जा, नाही तर ते पण ढापाल तुम्ही।